1500 बोललो होतो. 1500 बोलले होते, 600 ला मागतायत दादा. ते पाव पण सुद्धा कुठपर्यंत होतोय ना? 1500 सांगलो. आता 820 ला सोडून दिलेला आहे. व्यापाराने 2000. केवढ्याला घेतला मग? आज 1600. 1600 ला. तुम्ही काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? 2500. केवढ्याला घेतला मग? 1800 रुपये. 2500 सांगायचे ते 1800 घेतलं. 2500 सांगायचे होते, 1800 ची कर दे. 2000 काय सांगितलं? हे काय नाही. डायरेक्ट 2000 ला घेतले आणि 3000 सांगत होते, 2600 ला खरेदी केलाय. नमस्कार मित्रांनो, बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. 4500 मागणी झालेली केवढ्याला बोलले तुम्ही? 6000 सांगितले. 6000 सांगितले. मागणी केवढ्याला झाली? ते 5 मागतायत. 4, 4.5. नाही देवा मी 5 देवा. मित्रांनो, तुम्ही देणार नाही मग काय करू? 4.5, 5.5, 6,000 ला जोडी 5000 ला देतात बघा. 5000 ला जोडी दिली. जाऊ द्या, काही वेळ नाही. शब्द सुटून गेला, एकदा सुटून गेला. आपण शब्दावर ठाम आहेत. विषय सोडून द्यायचा. 5000 ला सोडून दिलेला. तर 5000 ला माल ठेवलाय. काय आपण जितू आपण माल दिला मित्रांनो. नेहमी येतात मार्केटला. माणूस चांगला आहे, मला माहिती आहे. 5000 रुपयाला माल. 2 मिनिटं पैसे मोजून घ्या. आबा बाकी मी पाहतो. पहिले पैसे मोजा किती आहेत. 3, 4, 5 या 500 घ्या. नाही नाही, 2, 3, 4, 5 कोणा द्या ना? 5.5 द्या. आजी 5.5 दिले गेले तर तुमच्याकडून. त्यांना 550 ची नोट वापस केली. दिला गेला ना त्यांच्याकडून. नाही 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 आजी काही नाही. खुशी आहे तर 500 रुपयाला माल सोडून दिलेला आहे. पिलू माल चांगला. तर मित्रांनो, दादांनी या ठिकाणी लहान पिलू विकायला आणले. दुधावरचं बच्चा मित्रांनो. किती दिवसाचं पिलू आहे? हे 8 दिवसाचं. 8 दिवसाचं पिलू. काय किंमत सांगतायत? हे 2000 मागितला का? हा, मागितला 1000 रुपयाला. 1200 मागतायत. काय अपेक्षा आहे? हा, एवढ्याला जायला पाहिजे मग. ते 1500. 1500 पर्यंत इच्छा आहे मित्रांनो. 2000 सांगायची, 1200 ला मागणी झाली सांगतायत. 1500 ची अपेक्षा बघा. पिलू छान आहे. तर मित्रांनो, गावरान जातीमध्ये माल होता. पिलू चांगलं होते बघा. माल मस्त आहे. काय किंमत सांगायची होती? एवढ्याला सांगितलं होतं? ते 4300 ने. 4300 ने दिले. एक नका जोडी. 4300 ला खरेदी केली तुम्ही? 4300 रुपये नगाने खरेदी केली. काय हे? हा, 4200 हो. 4200. आणि काय किंमत सांगायची होती त्यांची? कोणी त्यांची त्यांची विकणाऱ्यांची? 4500 रुपये. मित्रांनो, 4.5 पावणे 5 सांगायची किंमत होती. 4200 रुपये नगाने माल मस्त. तर मित्रांनो, माल चांगला आहे. 1500 रुपये सांगायची किंमत आहे. दादांनी 1200 ला मागितला आहे. थोड्यावरून शोध अडकलाय. द्या त्यांना पैसे द्या. 1200 रुपये हातात घ्या. मी देतो ना वरचे पैसे. अजून 100 द्या. बस एवढा मान ठेवा. द्या तुम्ही. द्या चाचा, तुम्ही द्या. काय अडचण नाही. हो जाएगा चाचा. कुछ इतना नहीं देखना पडता चाचा. तर 1300 रुपयाला त्यांना व्यवहार करून दिलाय. काय अडचण नाही मित्रांनो. माल चांगला आहे. काय अपेक्षा होती तुमची? 1500 होते. केवढ्याला घेतला दादा? 1300 ला घेतला. कटिंगला माल चालला. कटिंगला मित्रांनो 1300 ला कटिंगला चाललाय. पिलू छान आहे बघा. माल मस्त आहे. गावरान पिलांचा शोध चालू आहे या ठिकाणी. आणि तुला लाभ व्हायला पाहिजे. काय सांगितले तुम्ही? काय नगाने सांगितले? 6000 रुपये कानाने सांगितले. केवढ्यात मागितले तुम्ही? 4500 ने मागितले. मित्रांनो, 6000 सांगायचे. 4500 ने पायाला माल चाललाय. कुठून आहे दादा तुम्ही? सोंडी जळगाव. सोंडी जळगाव. बरं शेवट केवढ्याला सोडायचे आपल्याला? आता ते चालन. आता सांगायचे, जाऊ द्या. मागायचे, जाऊ द्या. मी करून देतो मध्ये. केवढ्याला सोडायचे? 5000 पर्यंत अपेक्षा आहे तुम्हाला. तर मित्रांनो, 4.5 मागितले. 5ची अपेक्षा आहे. म्हणजे शोधा जवळ आहे मित्रांनो. काय अडचण नाही. किती घ्यायचे टोटल यांचा शोधा चालू?
दहा नागाचा सौदा चालू आहे ना मित्रांनो. 4.5 आणि 5 अशी अडी आहे. बरं मी काय म्हणतोय बा, तुम्हाला बी द्यायचं आहे, तो भाऊ बी घेणार आहे, त्यांना बी सोड द्या, तुम्हाला बी सोड द्या, पावणे 5 नाला द्या नाव. हा हे बा, त्याला बी पुरडेल, तुम्हाला बी पुरडेल, रोकटक व्यवहार होतोय सगळा. नाही नका म्हणू तुम्ही असं. हा शेवट 4.5 ते 4.5 आणि 5 ची अडी आहे. त्यांना म्हटलं तुम्हाला बी सोडा, त्यासना बी सोडा, पावणे 5 नाला द्या म्हणतो. आम्हाला बी नको. तर मित्रांनो 4.5 ने घ्यायला परवडणार नाही म्हणतायत, पावणे 5 ने द्यायला परवडणार नाही म्हणतायत. पाहू आता सौदा कुठपर्यंत होतो मित्रांनो. 45 ने मागून गेलेले. सोबत चला. काय वाटतं बघा, थोडासा आहे, करा विचार. मी त्यासल्या बा तुम्ही थोडासा चर्चा तर मी त्यासले फोर्स करू शकस की दादा सोडी द्या बा एकटे माल. नाही याच्यावर हा 4.5 ने भरपूर लोक मागून गेले त्यांच्याकडे, म्हणून मी थोडासा चढून गेलो की जाऊ द्या बा. हे बा दादा पाहायला चाललाय माल, आता जाऊ द्या, काय एवढं तेवढं करून घ्या. 4.5 पावणे 5 नाही 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 4.5 आणि 5 मधला तोडगा काढलाय पावणे 5. तुम्ही काढलेला आहे ते नाही म्हणतायत, ते नाही म्हणतायत. खोलून पाळायला दिली. तर मित्रांनो 4.5 आणि 5,000च्या दरम्यान चालू आहे सौदा. ते बोलले पावणे 5 ने मागून गेले, पण माल सोडले नाही म्हणतात अजून. तो आपण स्वतः कुठपर्यंत होतो. काय केलं का तुम्हाला पूर्वी काही द्यायची पण आमच्या पण सांगायचं. बरोबर. तर मित्रांनो नाही म्हणतात 4.5 नाचवत आहेत. तर मित्रांनो 5.5 ची आडी होती, माल चांगला होता मित्रांनो. दादा 2 मिनिटं हे बघा मित्रांनो, पावणे 5 त्यांना बैजबर द्यायला लावले, माल चांगला आहे. किती ना पावणे 5 तर मित्रांनो आपल्या शब्दाखाली पावणे 5 ला माल सोडलाय. 2 मिनिटं बांधा नका करू. कुठून आहे तुम्ही? आम्ही डाबळे पिंपळगावचे. बरोबर आहे, पावणे 5 ने खरेदी झाली आहे. तर मित्रांनो पावणे 5 ने खरेदी झाली आहे. माल चांगला बघा, पिलू छान. 5 कोकरे आहेत मित्रांनो या ठिकाणी, यांचा शोधा चालू आहे. पिलू छान आहेत बघा, माल मस्त आहे मित्रांनो. चराई मधला माल आहे, 1 नंबर माल आहे मित्रांनो. काय किंमत सांगितली का नगाची? 5.5 रुपये कानाने सांगितले मित्रांनो. 5.5 रुपये कानाचे सांगायचे. तेवढ्याला मागितलं तुम्ही, का नाही मागितलं? तर दादांनी अजून शोधा लावलेला नाही. 5.5 प्रमाणे सांगितलं. पिलू छान आहेत बघा. तर मित्रांनो दादांनी काय मागितलेलं नाही. 5.5 रुपये सांगायचे. काय अपेक्षा शेवट तेवढ्याला जायला पाहिजे. कुणी येणार तर सावते करता येणार ना, असं नाही सांगता येणार. बरोबर, शोधा आला तर समोर सांगता येईल. तर मित्रांनो 5.5 अपेक्षा आहे त्यांना, पण जर घेणार आला तर मागे पुढे करून घेणार दादा. ते पिलू छान आहे बघा, माल मस्त. काय सांगितलं? 3,000 रुपये. 3,000 रुपये कानाने मागितलाय. 5.5 रुपये कानाने सांगितलंय. बोल नाही बघा. तर 5.5 सांगितलं, ते 3.25 ने टाकून निघून गेले, ते 3 ने मागून निघून गेले. त्या अपेक्षा जाऊ दे आपल्याला. शेवट 4.25 ने गेला तर परवडणार आपण. 4 पर्यंत आलं तर सोडून देणार तुम्ही एखादा कस्टमर. तर मित्रांनो जोडी जर 4 प्रमाणे आलं तर सोडून देणार दादा. ते 4.25 पर्यंत त्यांना अपेक्षा आहे. पिलू चांगली ना, बरोबर पिलू माल मस्त आहे बघा. लहान पिलू नाही, पिलू छान आहे. 3.5 ला मागणी झालेली आहे. 3.5 दादा नाही म्हणतो. वजन दे त्याचं मग. 3.5 बोल तू काय 3600 करून गेलेला आहे. 4,000 ची अपेक्षा आहे. पिलू छान आहे. 3600 करून गेलाय मित्रांनो. 4,000 ची अपेक्षा आहे दादाची. पिलू छान आहे, माल मस्त आहे. हे बघ 3700 ला सोडून दे, जाऊ दे तुझं ना. काय वजन द्या त्याचं काय आता एवढं तेवढं जाऊ दे, नाही देऊन दे ना आता. 3,700 करून द्या, जाऊ दे. प्रजा बोल त्या भाऊचं बोलेलो देतो का? हा देना करून पुरा पुरा दाम नाही लावणार तो. तर मित्रांनो 3,700 ला पण नाही दिला दादाने. 3600 ला मागून गेला होता तो. 3.5 ला मागत होता सुरुवातीला. 4 ची जडी दादाची. किलो चांगला बघा. 3,700 मध्ये पडून गेला असता त्याला. माल सोडलेला नाही पण त्याने. माल चांगला मित्रांनो. बघा गावरान जातीमध्ये 4 कोकरा आले, त्यांचा शोधा चालू मित्रांनो. किलो छान आहेत, माल चांगला आहे, 1 नंबर माल आहे. काय किंमत सांगितली नगाची? काय किंमत सांगितली नगाची? 3.5 ने सांग. ते केवढ्याला मागतायत? 3 ने मागतात. 3 ने म्हणतायत. काय अपेक्षा शेवट केवढ्याला सोडायचं आहे? शेवट केवढ्याला सोडायचे? थोडं काय 33 34 3400 आला तर सोडून देणार. तर मित्रांनो 3 ने मागून गेलाय समोरचा व्यापारी. 3.5 सांगायची किंमत आहे. 3300 3400 आला तर सोडून देणार आहे. पण जर समजा घेणार आला 3200 बी आला तर दान ते सोडून देतील. काय 100-100 वरची इच्छा आहे त्याला. माल चांगला आहे. कसा मागतो? 4 कशी द्यायची? 4 नाही द्यायची.
3.5 सांगितले मागा तुम्ही, चला जाऊ 3.5. हा चल 3 घेऊन घे. 3 घेऊन घ्यायचं, 3100 करून गेला आता एवढ्यात. 3100 हा तरी सोडलेलं नाही माल. 4 4. 3100 वाल्याला देऊन टाका जाऊ दे. हा बोल ना पुढे बोल ना थोडा. तर मित्रांनो 3.5 सांगायची किंमत आहे. माल चांगला आहे बघा, पिलू छान आहेत मित्रांनो, माल मस्त आहे. तर या ठिकाणी कोकरू आणले दादाने विकायला. माल चांगला आहे, लहान पिलू मित्रांनो, 1 महिन्याच्या आसपासचा माल आहे. काय किंमत सांगितली होती त्यांना? कुणाला काय किंमत सांगायची? 600 ला दिन. तर मित्रांनो 600 रुपयाला मागितलाय समोरच्याने. हो आपण दादा केवढ्या पडतात, माल चांगला आहे. केवढे बोलले होते त्यांना? 1500 बोललो होतो. 1500 बोलले होते, 600 ला मागतायत दादा. ते पाहू आपण स्वतः कुठपर्यंत होतोय. 750 रुपये देत आहेत दादा ते. माल सोडलेला नाही अजून, पाहू आपण कितीपर्यंत शोधा आपण सोबत. दादांना घ्यायचाच आहे. 700 रुपये दिले, माल सोडलेला नाही दादा. 750 करून दिलेले, 800 करून दिलेले. नाही 700 800 येतं ना, मला माहिती आहे ना. काकाला 1500 सांगतो. 1200 दे मग. तुला द्यायला निघलं मग तू नाटक. 1200 सांगलं, 1200 सांगलं ना. 1200 2000 चांगला नाही गो का मोठा चांगला घे ना. तुला काही काही रोगाच आहे का? नाही रे, 800. दाना बच्चा आहे तर ते भारी भरून झाला. घे तू, पुरा 1000 ला घे तू. तुला द्यायला निघलं मग मोरा पळतो. 800 ला मागितलाय, 1000 रुपयाला सांगून विकलाय दादाने. माल अजून सोडलेला नाही, पाहू आपण. 900 रुपये करून दिलेत तोंडाने त्यांनी. आता 800 ला मागणी झालेली. त्याच्या काही वाद जा आता, तुला द्यायचंय, जा पाळायचं असेल. बकरीला लावून म्हणतो हा ना, मग पाळायचं असेल ना. 900 रुपये सांगलं. 900 रुपये सांगलं ना आता. तुझे काय 50 बाबा, ते 800 सांगितलं नाटका करून देऊ. बाबा 900 रुपये बोलू सांगलं तुला. आपण. आता काय 900 माहिती आहे म्हणतायत ते. का? 100 रुपयासाठी आता तुझी चुकू. 800 रुपये देतात ते. तू आज जा. ए, जाईन. 50 तुझे माझा 50 आहे मान नाही. बाबा 900 बाबा ते देणारे 900 ला म्हणतायत. बाबा 800 करतो मित्रांनो. ते 800 50 देत असेल. दे ना, दाखवतो. जाऊ दे पिठी आता, नाही. जाऊ दे त्याला काय. पिलू चांगला आहे, काय अडचण नाही. माल चांगला आहे. 50 साठी नाटक करायचं. 850 रुपये सांगतायत ते आता शेवट. द्या सोडून द्या, जाऊ द्या, देऊन टाका, जाऊ द्या म्हटलं. ए बाबा ए, घे, चल, जाऊ दे. 50 साठी आता आम्हाला घ्या ना, सांगू घ्या ना नका. करून, काय आता 50 50 साठी साठी. काय नाटक करतो का? भारी भरून 50 सांगलं ना, बारी बोलू राहिली. काय जर देणार म्हणा मग याला माझा ह्या माताने सांगून दिलं ना, बाहेरच्याच तर मित्रांनो, माताने. 850 50 साठी तू मरायला लागला. 850 करून दिलेले. काहीच नाही हवं. 4 किलो कोथमीर, काहीच नाही. 850 करून दिलेले. बाबा 800 नाचवत आहे. आता 50 साठी काय मरायला चहा पाणी पिऊन घ्यायचं ना माझा. नाही ना हो, नाही ना. कारभारी इथं काय नको. अरे कारभारी माझा असं मुलगा आहे ना, आता त्याचे पाणी आहे ना 100-200 व्यापारीला पाहिजे ना रे. जाऊ द्या बाबा, द्या काय एवढं 50 आता. रुपये सांगले ते अरे मला. 100-50 मी कमावू का नाही रे. 800 रुपये म्हणतायत ते. हो जाऊ द्या नाही, बाबा, जाऊ दे बाबाला तिकडे आता. पैसा आला. जाऊ द्या, देऊन द्या 800. 800 रुपये देऊ द्या. काय म्हातारा माणूस नाही, इंटरेस्ट घेऊ नका, जाऊ अहो, द्या. म्हातारा माणूस आहे. अरे आज 50 रुपये दे. बहुत परेशान आदमी यार. 50 रुपये दे. 5-50 रुपये नाही रे, कमा तेरे हात की बावनी आहे. बा, हातची बोनी आहे. 50 तुझे हाताची बावनी आहे. 800 रुपयाला देऊन टाकायला मित्रांनो, माल चांगला 20 आहे. रुपये द्या. किलो छान आहे. नाटक 20 रुपयावरून आडून तू दे. 800 ला वर झालं या ठिकाणी. माल चांगला आहे. बरं बाबा, मी काय म्हणस, तू आता दे. 820 रुपये दिले. सुरुवातीला काय सांगितलं होतं त्यांना? 1500 सांगलो. आता 820 ला सोडून दिलेला आहे. 800 रुपयाला गडीभर सोडलाय. 800 ला सोडला आहे. माल चांगला आहे मित्रांनो. गौरान जातीमध्ये माल आलाय. सराय मधला माल आहे मित्रांनो. 3 कोकर आहेत. 2 महिन्याच्या आसपासचे पिलं दिसत आहेत. 2 महिन्याच्या वरचे पिलू छान आहेत बघा. माल मस्त आहे. काय किंमत सांगितली नगाची? 12,000. 12,000 ला तिघं सांगितले. हो. केवढ्याला मागतायत? 8,000. 4,000 रुपये कानान सांगतो. तू मागणी केवढ्याला झालेली आहे? 4,000. 4,000 हो. तर मित्रांनो 12,000 तिघं सांगतोय तो. 4,000 रुपये ह्यात सांगतोय. ती 3,500 मागणी झाली, पण 12च्या अपेक्षा त्याला. पिलू छान आहेत बघा. माल मस्त. तर मित्रांनो गौरान जातीमध्ये कोकर आहेत. पिलं चांगले आहेत बघा. शोधा चालू होता, दाम ते निघून गेलेले आहेत. माल चांगला आहे. जोडी आहे.
काय नगाची किंमत सांगितली त्यांना 6,000 आणि ते काय कानाने मागत होते काय बोलला मग ते? बोलले नाही का अपेक्षा तुम्हाला मी 6.25 सांगा मित्रांनो 6,000 रुपये कानाच्या सांगायचे 5.5 पावणे 6,000 रुपये नगाची त्यांना अपेक्षा आहे. मेंढा आहे मित्रांनो, पिलू चांगलं बघा, चराई मधला माल आहे, कोकरात मित्रांनो. कटिंग साठी माल आला मित्रांनो, पिलू चांगला आहे. समोरचा 2400 रुपये सांगतोय आणि व्यापारी 2200 मागतोय मित्रांनो. पाहू पण किती पैसे देतात ते. 2000 दिलेले, 2200 दिले, 2250, 2300 करून दिले, 2250 मागत होते. समोरचा 2300 म्हणत होता. किती 2300 सांगितले होते, 2250 बोलत होता तो मित्रांनो. 2300 सांगितले होते, 2250 बोलत होता. माल घेतला नाही. पिलू चांगला बघा, कटिंग साठी माल चाललाय. मेंढे पिलू चांगला बघा. या पिलाचा शोधा चालू आहे. काय सांगितले होते 800 रुपये मागत हो, 2400 रुपये सांग. 700 ला मागितला, 700 ला 800 ला मित्रांनो. 2400 सांगायचे होते, 800 ला कटिंग साठी मागितला होता त्यांनी. काय अपेक्षा आहे, केवढ्यापर्यंत जायला पाहिजे? 2100-2200 2100-2200 म्हणजे 2000च्या आसपास किंवा वरती आले पाहिजे मित्रांनो. 2000च्या अपेक्षा त्यांना 2021 ची. पिलू चांगला बघा, बोकड मित्रांनो, माल मस्त गावरान जातात माल आहे. तर मित्रांनो काकांनी साखरे बाजारातून 2 बोकड घेतले आहेत बघा. 5 महिन्याचा स्वतः माल आहे, माल मस्त आहे, पिलू छान आहे. तुम्ही पण याच नगाने घेतलेत का? तर हे 2 आणि हे 2 घेतलेले. बरं 4 न घेतले म्हणजे टोटल 6 न घेतले. 12,000 मध्ये 6 न घेतले, 2000 रुपये कान मित्रांनो. 12,000 मध्ये 6 न घेतले त्यांनी, माल चांगला घेतलाय बघा. बरं व्यापारी काय किंमत सांगत होता नगाची? 17,000 बोललेले होते, 12ला तोडलेलं आहे मित्रांनो. 17,000 सांगायची होती, 12,000 मध्ये 6 तोडलेले आहेत. माल चांगला आहे बघा, पिलू छान आहे मित्रांनो. एक पाट आणि एक बोकडचा शोधा झालाय. एक 3 महिन्याचे, एक 4 महिन्याच्या आसपास पिलू मला. माल चांगला दादांनी घेतला. काय किंमत सांगायची होती? काय किंमत सांगत होते सुरुवातीला? त्यांनी 4,000 सांगले, 3,000 4,000 रुपये कानाचे सांगत होते. हा आणि मी तीनचाच घेतला. 3,000ला बोकड घेतलेला. हा बोकड घेतला, एकच घेतलाय का? एकच. हा तर मित्रांनो 4,000 बोकडाचे सांगायचे होते, 3,000 ची कर दे. पिलू चांगला बघा, माल चांगला घेतलाय, काय अडचण नाही मित्रांनो. पिलू छान आहे. गावरान जातीमध्ये शेळे मित्रांनो. 6,000 रुपये सांगायची किंमत आहे. 5,500 रुपये देऊन दिलेले त्यांनी, चांगले दिलेत ना, काय अडचण नाही. तर 6ची अडी मित्रांनो, 5,500 रुपये देऊन दिले समोरच्याने. मग चांगला मांग घेतात त्यासने. मग मित्रांनो 6,000 सांगायचे, 5,500 रोख रक्कम देऊन दिली. पहिले 5 दिले होते, नंतर 500 वाढवून दिले आणि 5.5 करून दिलेले. तरी सोडत नाही बघा, पिलू छान आहे मित्रांनो. 7.5 आता 7,500 बोलायला लागले ते. पहिले 6,000 बोलत होते, 5,500 देऊन दिलेले. माल चांगला मित्रांनो, किंमत बी चांगली लावून दिलेली. पिलू बघा, काय अडचण नाही, पूर्ण करून दिलेले. तुम्ही बोलले ना मित्रांनो 1,000, 2,000, करायला 2 3,000, 4 4,000, 5,000, 6,000. 6,000 ला मागत होते मित्रांनो. 6,000 दिले त्यांनी पूर्ण. द्या हे हातात घ्या, पैसे आता जरा मावशी हातात घ्या. दावा काढून देतील ते, दादा दावा काढून द्या. तर मित्रांनो त्यांच्या तोंडाची किंमत देऊन टाकली आहे त्यांनी. 6,000 ला दिंगीला पाळायला माल चाललाय. पिलू छान आहे बघा. किती? 6,000 दिले. 6,000 दिले ना. जाऊ दे, शेळी चांगले काय आता मित्रांनो. 6,000 ला सौदा झालेला आहे. पिलू चांगले. गावरान जातीमध्ये लहान माल आणला मित्रांनो. दुधावरचे बच्चे आहेत, कवळे बच्चे आहेत बघा. एक 15 दिवसाच्या आसपासचा माल दिसतो मला. 15-20 दिवसाचा माल आहे. पिलू चांगले. जर घरी दूध असेल तर 100% असा माल पाळायचा मित्रांनो. एकदम कवळे बच्चे माल बघा. काय कानाने सांगितलंय, काय किंमत सांगतात नगाची? 25 रुपये कान. दिलाय का काही माल? विकलाय का काही? नाही अजून. काय अपेक्षा शेवट? काय अपेक्षा शेवट? शेवट केवढ्यापर्यंत सोडायचं आहे? 2500. तर मित्रांनो 25 रुपयाच्या अपेक्षा त्यांना. अजून माल दिलेले नाही. दुधावरती बघा, माल मस्त. पिलू छान आहे. तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी 6 नग खरेदी केलेत बघा. नेहमीचे व्यापारी आहेत मित्रांनो मार्केटमध्ये, त्यांच्याकडून माल दिलेला आहे. सगळे बोकड आहेत. 6 नग आहेत. अंदाजे 2 महिन्याचा पुढचा माल दिसतोय मला. पिलू खूप सुंदर आहे बघा. दादांनी खरेदी केलेले, दादांनी स्वतः करून दिलाय. बरं सांगायची किंमत काय होती व्यापाऱ्याची? सांगायची किंमत त्यांची होती 3,000 पर्यंत सांगत होते ते. 3,000 कानाचे सांगत होते. 3-3.5 सांगत होते. हा, पण या बाबांच्या मदतीने आम्ही ते 2500 प्रमाणे 2500 प्रमाणे घेऊन दिलेलं आहे. ते 3-3.5 बोलायचे, हा, मी ते 2600 प्रमाणे घेतले. 2600 प्रमाणे. 2600 व्यापारी बी मागत होता. बरोबर.
त्यामुळे घेतले ते बरोबर बच्चे चांगले आहेत. पाहायला चाललाय माल. पाळायला चालला तर मित्रांनो 3000 रुपये कानाची सांगायची किंमत होती 2600 रुपये प्रमाणे दादांनी व्यवहार करून दिलेला आहे. माल चांगला बघा. पिलू छान आहे. तर मित्रांनो साखरी मार्केट मधून दादांनी बोकड घेतलाय 6 महिन्याच्या आसपासचा पिलू आहे. माल चांगला आहे मित्रांनो. काय किंमत बोलले होते ते? काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? मी 3000 रुपये ते 5000 रुपये सांगले. 5000 सांगायचे. 3 लाख खरेदी केलाय. 4 लाख खरेदी केलाय. 3 ला मागितला होता का? तर मित्रांनो बघा 3 ला मागून पाहिलं होता पण दिला नाही तर 4 लाख खरेदी केली दादांनी. माल चांगला आहे पिलू छान आहे बघा. या तिला कसं होता चालू मित्रांनो. माल चांगला आहे. 3000 रुपये सांगतायत. 2400 ला मागणी झाली सांगतायत दादा. ते 3000 च्या अपेक्षा आहे बोकड आहे मित्रांनो. माल पाहून घ्या सांगतायत. काय सांगितलं त्यांना? 3000 केवढ्याला मागितला? 2200 2300 सांगताय. 2400 ला सांगितला फायनल ना. तर मित्रांनो 200 चा फॉल्ट आहे. 2200 ला मागणी झाली. 2400 अपेक्षा आहे. 3000 सांगायची किंमत आहे. पिलू चांगला बघा माल मस्त. मित्रांनो गावरान जातीमध्ये 2.5-3 महिन्याच्या आसपासची पाठ दिसते मला. पिलू छान आहे बघा. माल चांगला मित्रांनो. सर्दी नाही नाकाला. पिलू पाहून घ्यायचे मित्रांनो बाजारातून. निरग पिलू दिसतंय. काय किंमत सांगली दादा? 3500 मागितली झाली काही? हो केवढ्याला मागितलाय? 2500 2500 ला. मग केवढ्याला सोडायचं आहे? 3000 3000 च्या अपेक्षा आहे. मित्रांनो 3500 रुपये सांगायचे. पिलू बघा पिलू छान आहे. 2500 पर्यंत मागितला गेलाय. 3 च्या अपेक्षा आहे दादाला. पिलू मस्त बघा माल मस्त आहे. तर मित्रांनो या ठिकाणी लहान पिलू आलेला आहे. माल बघा माल चांगला आहे. पिलू छान आहे. काय किंमत सांगायची याची? 3000 रुपये मागणी झाली काही अजून? हो केवढ्याला मागितलाय? 2000 काय अपेक्षा आहे मग? 2500 रुपये 2500 पर्यंत आला परून जाणार आहे भाऊ. तर 3 सांगायची किंमत आहे मित्रांनो. 2 ला मागणी झाली पण 2500 ला पुरवणार आहे त्यांना. गर्दी खूप आहे मार्केटला. पिलू छान आहे बघा माल मस्त आहे या ठिकाणी. तर मित्रांनो सागरी मार्केटला सुरुवातच आहे आणि दादांनी 2 पिलं खरेदी केलेले आहेत. हे लहान पिलू कितीला काय सांगत होते? या 2000 काय सांगितलं? हे काही नाही. डायरेक्ट 2000 ला घेतले. आणि हा 3000 सांगितलं. याचे आणि 2 ला घेतलाय. आणि याचे काय सांगत होते? 3000 3000 सांगत होते. 2600 ला खरेदी केलाय. तर मित्रांनो 3 सांगायची किंमत होती. 2600 ला घेतला. पिलू छान आहे बघा. तर मित्रांनो काकांनी साखरी मार्केट मधून जोडी घेतलेले. माल चांगला बघा. पिलू छान आहे. किती? 2700 ला. तर मित्रांनो 2700 ला घेतलेले. माल चांगला आहे. व्यापारी काय सांगायचे? 5-5 हजार रुपये डायरेक्ट 2700 ला घेऊन टाकले का? तर मित्रांनो देवळ्याचे दादा ते आहेत. आपले सबस्क्रायबर आहेत मित्रांनो. साखरी बाजाराला शुक्रवारी माल घ्यायला आलेत. आपला व्हिडिओ पाहून. बरं साखरी मार्केट कसं वाटलं भावाच्या एकदम व्यवस्थित वाटलं. बाकीच्या बाजारांपेक्षा हो, एकदम माल चांगला. कमी रेटने येतो. हो आणि मी जेवढे बी बाजार पहिले नाशिक जिल्ह्यात हो. त्याच्यापेक्षा जास्त माल या हो हो ठिकाणी इथं होता. चांगला माल. बरं किती कोकरा घेतले तुम्ही आता? आम्ही 20 कोकरा घेतली. 20 कोकरा. हो म्हणजे तिघं मिळून 20 घेतले का नाही वेगवेगळे नाही घेतले? यांनी एक घेतली. त्यांनी किती? 13 घेतले. तुम्ही 13 घेतले. तुम्ही 20 घेतले. बरं जी तुमची 13ची खरेदी आहे काय नगाने खरेदी ती? काही 3800 काही 4400 म्हणजे 3500 पासून 4500 पर्यंत खरेदी. लहान मोठं जसं राहिलं तसं. आणि तुमची आमची 46 प्रमाणे 4.5 पासून 4.5 पासून किती पर्यंत खरेदी आहे? 46 पर्यंत. 4600 ची. ते सगळं सांगत होते हा. 6000 6500 सांगत होते. हा मग नंतर मग त्यांनी मग 46 प्रमाणे देऊन टाकले. प्रमाणे मित्रांनो 6.5 सांगायचे ते 87 ने माल घेतला. गाडी पुढे गेलेली आहे मित्रांनो. निवाडून दिलं त्यांनी बुवा. माल निवाडून दिला ना सगळं? जे पटले ना ते घ्या बुवा. म्हणजे असा लॉटचा लावला नाही बुवा. हो लागता नाही जो लावला. आपल्याला मोठा माल हो, वाटला हो. तो तुम्ही काढून हो हो घेतला. आमच्या हाताने काढला. बरं आता हे किती दिवस ठेवणार फार्मवर? हे आम्ही पाळायलाच घेतलेलं आहे. म्हणजे 4-5 महिने ठेवणार? 2.5-3 महिने ठेवणार? ही किती बॅच आहे तुमची मग? मी 2-3 वर्षापासून 3 वर्षापासून करतायत. बरं समजा सरासरी एक आपण अंदाज पकाला 3000ची आपण खरेदी केली तर 3 महिने ठेवल्यानंतर केवढीला विक्री होते ती? डबलचे होते. डबलची होते बुवा. त्याच्यात खर्च असतो ना मग. खर्च निघून डबलची होते. नाही म्हणजे समजा 3000 6000 गेला तर एक नगा मागे 1000 रुपये आपला खर्च राहत असेल. 2000 रुपये तुम्हाला उरत असतील. तर मित्रांनो अशा प्रकारे दादांचं मेंढी पालने जर आपल्याला वेळ भेटला तर 100% आपण फार्मला भेट देऊ. दादांनी साखरी बाजारातून कटिंग साठी मेंढा घेतला मित्रांनो. माल चांगला आहे. 2000 सांगतायत ते. पिलू छान आहे बघा. तर दादांनी साखरी मार्केट मधून बोकड घेतला मित्रांनो. हातात राहते. पिलू छान आहे. माल मस्त आहे बघा. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती? व्यापाराने 2000 केवढ्याला घेतला मग? हा 1600 1600 ला. मित्रांनो 2 सांगायची किंमत होती. 1600 ची खरेदी. पिलू छान आहे बघा. माल मस्त आहे. तर दादांनी साखरी मार्केट मधून बोकड घेतला मित्रांनो. माल चांगला आहे. पिलू छान आहे बघा. जवळ नका येऊ. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? 2500 सांगायचे ते 1800 घेतलं. 2500 सांगायचे होते. 1800 ची खरेदी. माल चांगला आहे बघा. पिलू मस्त. तर दादाने साखरी मार्केट मधून बोकड घेतला मित्रांनो. पांढऱ्या रंगात आहे. पिलू मस्त आहे बघा. लांब सडक आहे मित्रांनो. तो जर क्रॉसिंगचं वाटतंय मला. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? 2500 केवढ्याला घेतला मग? 1800 रुपये. मित्रांनो 2500 सांगायची होती. 1800 ची खरेदी. पिलू सुंदर आहे. माल मस्त आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते. आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.